नमस्कार मंडळी. HMPV जो की कोविडसारखा चायनातून आलाय आणि आज सर्वात जास्त प्रमाणात लोकांना त्याची भीती वाटायला चालू झालेली आहे. HMPV काय आहे तर HMPV हा प्राणवाहू स्त्रोतसाचा म्हणजेच श्वसन संस्थेचा एक विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणू खूप पूर्वीपासून लोकांना म्हणजेच शास्त्रज्ञांना माहिती आहे. 2001च्या आधीपासून याच्या साथी येत होत्या. त्यामुळे 2001 मध्ये त्याचं पूर्णपणे विश्लेषण करून त्याला आयसोलेट करण्यात आला आणि बरेच जवळजवळ सर्व गुणधर्माचा अभ्यास झालेला आहे. त्याची आजार जो आज येतोय त्यामध्ये लक्षात असं येतंय की तो जगामध्ये पसरत चाललेला आहे. कारण मलेशियामध्ये काही केसेस निघाल्या, भारतामध्ये काही केसेस निघाल्या, परंतु हा फार मोठ्या प्रमाणात पसरत नाहीये. पण कोविडप्रमाणेच आपण याची शक्यता नाकारू शकत नाहीत. सध्या तरी दिसत नाही, जरी पसरला तरी त्या विषाणूचा मृत्यूदर खूप कमी आहे. त्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम वैयक्तिक स्तरावर काही काळजी घ्यावी लागते. तर ती काळजी काय घ्यायची? वैयक्तिक स्तरावरच्या काळजीमध्ये आजार होऊ नये म्हणून आपण कोविडसारखंच आपले हात स्वच्छ ठेवायचे आहेत. कुठल्याही अवयवाला आपल्या नाकातोंडाला हात लावण्यापूर्वी किंवा खाण्यापिण्यापूर्वी हात आपले स्वच्छ धुवायचे आहेत. बाहेर जाणं म्हणजेच गर्दीच्या ठिकाणी पब्लिक प्लेसेसवर जाणं शक्यतो टाळा. कारण आपल्याला तिथं सांगता येणार नाही की कुठले लोक कुठून आलेले आहेत, त्यांचे नातेवाईक कुठं फिरून आलेले आहेत, त्यांच्या संपर्कात येऊन ते कसे आलेले आहेत. ज्या वेळेला आपल्याला बाहेर जावंच लागत असेल तर घरी आल्यानंतर आपल्या घरच्यांच्या सुरक्षिततेसाठी आंघोळ करा. आपल्या घरामध्ये कोणाला जर सर्दी, ताप, खोकला झालेला असेल तर अशा व्यक्तींनी शाळा, कॉलेज आणि ऑफिसला जाऊ नये. घरामध्येही वेगळ्या खोलीमध्ये विश्रांती घ्यावी आणि ताप कमी होजेपर्यंत आयसोलेटेड राहावं. या विषाणूच्या पसरण्यापासून दूर राहण्यासाठी आपल्याला सॅनिटायझर नेहमी वापरायचे, हात स्वच्छ धुवायचे, लोकांच्या संपर्कात जाणं टाळायचे. या 3 गोष्टी प्राथमिक स्तरावर करणं गरजेचं आहे. प्रशासनही आपल्यासाठी उभं राहील, पण तोपर्यंत वैयक्तिक काळजी घेणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद.